सकाळची सर्व कामं आपली झालेली आहेत. छान चटणी, इडली वगैरे सर्व काही झालेलं आहे. वरण भात सर्व काही बनवून रेडी आहे. सकाळचे टिफिन, मुलांचे, नवऱ्याचं टिफिन वगैरे सर्व काही झालेलं आहे. गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. छान आपली आजची सकाळची नित्यपूजा झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपले स्वामी महाराज. छानशी अशी नित्यपूजा झालेली आहे. आता थोडंसं मी बाहेर चाललेले आहे माझ्या मुलीला शाळेतून घ्यायला, आणि तिथून थोडंसं फार शॉपिंग करण्यासाठी मी जाणार आहे माटुंगा येथे. तर आपण पुढे नक्कीच भेटू. श्री स्वामी समर्थ. तर चला आले मी कनुसा स्कूलमध्ये. माझी मुलगी कनुसा प्रायमरी स्कूलमध्ये आहे. ती सर्व मुली गेलेल्या आहेत. फक्त 2 मुली राहिलेल्या आहेत. त्यातील माझी ही मुलगी आहे, आरोही आहे माझी ही मुलगी. तिला आता पिकअप करून मी आता थेट चाललेले आहे स्मार्ट बाजार रिलायन्समध्ये. आणि आता या ठिकाणी आलोय आपण स्मार्ट बाजारमध्ये. काही थोडीफार शॉपिंग होणार आहे. आता आरोही आहे म्हटलं तर काही ना काहीतरी ती घेण्यासाठी मला नक्कीच सतावणार आहे की मम्माला हे पाहिजे, मम्मा ते पाहिजे, असं सगळं तिचं चालू असतं. म्हणून मी बऱ्याच वेळेस तिला घेऊन जाण्याचं टाळतेच, परंतु आज तिला शाळेतून डायरेक्ट मी घेऊन गेले म्हणून ती आले माझ्याबरोबर. हे फक्त तिला तिच्या पप्पांसाठी शॉपिंग करायला, डिओ वगैरे घ्यायला तिला खूप आवडतात. मग ते कितीही घ्या, तिला काही हे नाही होत. तिला हे सर्व छोटे छोटे काही तांदूळ सामान वगैरे भरणं असं तिला खूप त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट वाटत असतं. ते सर्व काय म्हणजे रिलायन्समध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी मॉलमध्ये हे सर्व मुमेंट्स एन्जॉय करायला तिला खूप आवडतं. अगदी माझ्याच काय तुम्हाही सर्व मुलांचं असंच असतं. आपल्या सर्व मुलं अशीच असतात. सर्वांना छान एन्जॉयमेंट करायचा असतो बाहेर आलं की. त्या ठिकाणी सर्व देवाचे साहित्य, पूजेचं साहित्य आहे. इकडचेच मी तेल आपल्या देवघरासाठी घेणार आहे. या ठिकाणीच मी हे तेल नेहमी वापरते. आणि आजचा माझा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.